प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण शेअर करूयात. त्याचप्रमाणे शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर हे फेसबुक पेज देखील आपण सुरू केलेलं आहे. त्या फेसबुक पेजला देखील आपण लाईक करूयात आणि ते देखील आपण अनेक लोकांपर्यंत शेअर करूयात. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची आणि आपल्यामध्ये पास्टर वचन घेऊन येत असताना आपण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. सर्व आनंदित आहेत का? आनंद असल्याशिवाय काही होत नाही बघा. आनंदाने तुम्ही काय कराल? कुठल्या विहिरीतून? कुठल्या विहिरीतून? कुठल्या विहिरीतून? विथ जॉय यू शॅल ड्रॉ आउट ऑफ द वेल ऑफ सॅल्वेशन. कुठे तारणाची विहीर? मी प्रश्न विचारणार बरं का, मी प्रश्न विचारणार. तारणाची विहीर कुठे आहे? प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वर, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. खरोखर तू किती चांगला आहेस. तू आम्हाला आशीर्वादित केलंस आज आणि तुझ्या चरणामध्ये आणलंस, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्मे तू ताबा घे, तू ताबा घे आमचा. तू सामोरी जा, तू आम्हाला शिकव. आज आम्ही तुझ्या चरणामध्ये बसणार आहोत आणि तुझे मेंढरे या नात्यानं प्रभू परमेश्वरा आम्हाला उत्तमातलं उत्तम तू आज वाढ. आम्ही त्या तयारीने, आम्ही त्या अपेक्षेने आज आम्ही तुझ्या गाभाऱ्यामध्ये आम्ही आलेलो आहोत. आमचा स्वीकार कर प्रभू, आमचा स्वीकार कर. येशू ख्रिस्ताच्या थोर पवित्र गोड नावानं मागतो म्हणतो एक आमेन, आमेन. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट शब्दाने सुरू होते. शब्दाने शब्द. कोणी काय बोललं तर त्याला आपण लगेच प्रतिसाद देतो, बरोबर आहे? त्याशिवाय आपण काही प्रतिसाद देत नाही. परमेश्वराचं वचन वाचले की त्याप्रमाणे आपण प्रतिसाद देतो, बरोबर आहे? व्यवहार सर्व चालतात हे शब्दाने चालतात. जगामध्ये शब्दाने चालतात व्यवहार. शब्द काय करतो? काय असतं असं शब्दामध्ये? त्यामुळं आपण व्यवहार करतो किंवा आपण प्रतिसाद देतो किंवा आपण रिॲक्शन करतो. काय असतं त्याच्यामध्ये? शब्दामध्ये काय असतं? काय म्हणलं? सामर्थ्य. वचनामध्ये तसं प्रत्येकाच्या शब्दामध्ये जर एकाची शिवी दिली की त्याच्यामध्ये सामर्थ्यच आहे, भरपूर सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. काय त्याच्यामध्ये? त्या शब्दामध्ये काय? शब्दामध्ये काय असतं? प्रतिसाद आपण का देतो शब्द ऐकल्यानंतर? त्याच्यामध्ये काय आहे?
एखाद्या व्यक्तीला सांगितलं मी तुझ्यावरती प्रीती करतो म्हणलं तर काय त्याच्यामधनं मी त्याला सिग्नल दिले, भावना झाल्या, परंतु ते कशाच्या प्रती गेल्या? बेसिक्स माहित असायला पाहिजे, बेसिक्स माहित असायला पाहिजे. एखाद्याला मी वाईट बोललो आणि तो मला मारायला आला, आता सोपं करतो मी जरा. एखाद्याला मी वाईट बोललो आणि तो मला मारायला आला, तर मी त्याला ते बोलल्याने मी त्याला कुठले सिग्नल्स दिले? प्रतिक्रिया त्यांनी करण्यासाठी, बरोबर आहे ना? मग मी त्या माझ्या शब्दांच्या द्वारे मी काय प्रकट केलं? पण कशाने तो व्यक्त करतो? विचारानं. नेहमी लक्षात ठेवा, विचार. संध्याकाळी तुम्ही कुठं असणार आहे हे तुम्ही आता जे काही तुमच्या डोक्यामध्ये जे काही विचार घातलेले आहेत त्याच्यावरनं तुम्ही संध्याकाळी कुठं असणार आहे हे त्याच्यावरनं ठरवलं जातं. अलग लक्षामध्ये विचार, थॉट्स कशाला त्या ठिकाणी जन्म देतात? भावना, इमोशन्स. हे राहू दे, हे लिहून घ्या हे, कारण येणाऱ्या दिवसांमध्ये ह्याच्याशिवाय तुम्हाला काही एक समजणार नाही. मी तुम्हाला सांगून ठेवतो. विचार, थॉट्स कशाला जन्म देतात? भावना. एखादं मी कोणाला काहीतरी बोललो तर त्याच्या भावना त्याच्यामध्ये त्याच्या भावना निर्माण होतात. मी प्रीती करतो म्हटलं तर त्याच्यामध्ये त्या भावना निर्माण झाल्या. मग त्या भावना कशाला जन्म देतात? इच्छा, डिझायर्स. इच्छा निर्माण होती त्याला. हा काहीतरी बोलला, त्याच्या मनामध्ये भावना निर्माण झाल्या. भावना निर्माण झाल्यानंतर इच्छा निर्माण झाली, काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. इच्छा निर्माण झाल्यानंतर ती काय करते? कशाला जन्म देते? इच्छा, क्रिया, ऍक्शन. काहीतरी ऍक्शन घेतो तो, प्रतिसाद देतो समोरचा माणूस, ऍक्शन, क्रिया करतो काहीतरी. आणि ती क्रिया केल्यानंतर कशाला जन्म देते? सवय निर्माण होते. त्याच्यामध्ये हॅबिट निर्माण होते. सारखं ती सवय करत असलं, सारखं ती हॅबिट मी जोपासली, तर त्या ठिकाणी काय निर्माण होतं? एक कॅरेक्टर निर्माण होतं, चारित्र्य निर्माण होतं, कॅरेक्टर. आणि ते कॅरेक्टर त्या ठिकाणी माझं जीवनातील मी कुठं जाणार आहे, माझं तारण होणार आहे का मी खड्ड्यात जाणार आहे, हे डेस्टिनेशन जे आहे ते डेस्टिनेशन ते ठरवतं. हा सर्व क्रम आहे. जर ज्या ठिकाणी मी चाललो त्या ठिकाणी मला जर आवडत नसेल तर मला माझं कॅरेक्टर बदलावं लागेल. माझं कॅरेक्टर जर चांगलं नसेल तर माझ्या सवयी मला बदलाव्या लागतील. माझ्या सवयी जर चांगल्या नसतील तर माझी क्रिया मला बदलावी लागेल. माझ्या क्रिया चांगल्या जर नसतील तर माझ्या इच्छा ज्या आहेत, माझ्या मनातल्या माझ्या डिझायर जे आहेत
त्या आम्हाला बदलाव्या लागतील. आलं का लक्षामध्ये? आणि ज्या इच्छा, ज्या डिझायर्स माझ्या मनामध्ये आहेत त्या मला जर आवडत नसेल, त्याच्यामुळं माझ्या जीवनामध्ये जर प्रॉब्लेम जर येत असेल, तर मला माझ्या जीवनामध्ये, माझ्या मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात, कशामुळे निर्माण होतात हे मला पाहायला पाहिजे. आणि त्या भावना मला त्या ठिकाणी आटोक्यात आणल्या पाहिजे. जर त्या भावना मला प्रॉब्लेम्स निर्माण करतात तर, आणि त्या भावना मला जर आवडत नसतील तर मला काय करावं लागेल? मला माझे विचार बदलावे लागतील. आणि हे सर्व एका वाक्यामध्ये रोमकरास 12 आणि 3व्या वचनामध्ये दिलेलं आहे. काय म्हणले? वाचा. हां 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 स्वतः माना. बरोबर आहे, स्वतः माना. आणि पुढे आणि हां हां नाही 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 नाही, ह्या जगाशी समरूप असू नका तर हां हां जगाशी समरूप व्हायचं नाही. जगाच्या गोष्टी ऐकायचं नाही. जगाच्या गोष्टी ऐकून त्याप्रमाणे करतो तर बायबलमध्ये काय लिहिलेलं आहे? काय डेफिनेशन दिलेली ती? मूर्ख म्हणलेलं आहे. मूर्ख मूर्ख म्हणलेलं आहे. तुम्हाला जर शहाणं जर व्हायचं असेल तर तुम्ही मूर्ख व्हायला पाहिजे. म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला? आम्हाला शहाणं जर व्हायचं असेल तर आम्ही काय करायला पाहिजे? वचन वाचून त्याप्रमाणे केलं तर आम्ही शहाणे. आणि आम्ही जर परमेश्वराचं वचन ऐकून त्याप्रमाणे जर करणारे शहाणे जर आम्हाला व्हायचं असेल तर आम्हाला मूर्ख व्हावं लागेल. मूर्ख व्हावं लागेल म्हणजे जगामध्ये असताना जगाच्या गोष्टी आम्ही ऐकू, परंतु त्याप्रमाणे आम्ही करणार नाही. जगासाठी आम्ही मूर्ख, परंतु परमेश्वराच्या राज्यामध्ये आम्ही अत्यंत हुशार. आमेन. समजलं का? हा, बाहेर कोणी मूर्ख म्हटलं तर भांड्याला जाऊ नका हो. भांड्याला जायचं नाही. आपण शहाणे आहोत, शहाणे आहोत. तर हे सर्व विचार जे आहेत ह्याच्यावरती आपलं त्या ठिकाणी काय आहे? नीतिसूत्र याचा 4था अध्याय आणि 23वा वचन, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. कुठे जीवनाचा उगम? हृदयामध्ये. कुठे हृदय? कुठे हृदय? कुठे? कुठल्या बाजूला आहे हो? मी डॉक्टर, मला माहिती आहे कुठल्या बाजूला आहे ती. डेक्स्ट्रोकार्डिया असतं. डेक्स्ट्रोकार्डिया म्हणजे उजव्या बाजूला असतं. कळलं का? सर्व जगातलं सर्वांचं हृदय कुठल्या बाजूला आहे? डाव्या बाजूला आहे. आमचा जन्म झाला, आमचा जन्म झाला हे मला ते ह्याच्यासारखा आठवतं. ते घालतात ना ते असं, त्यासारखं आठवतं. शैतान काहीतरी काहीतरी करत असतोच. त्याला सोडणार नाही. आज त्याला सोडत नाही. कळलं? त्याला सोडत नाही मी. माझ्या खोलीमध्ये तुम्ही जर बाहेर जर थांबला तर त्या ठिकाणी आय एम अ बेस्ट फुटबॉल प्लेअर बरं का, सांगतो. इवन क्रिकेटियर. दनादन दनादन आवाज तुम्हाला ऐकू येईल. काय करत असतो मी? त्याला वाकवतो आणि त्याला लाता घालत असतो आत. असं आम्ही पण करायला पाहिजे, प्रत्येक वेळेला करायला पाहिजे. तर प्रत्येक गोष्ट कशाने सुरू होते? विचारानं सुरू होते. विचारानं सुरू होते. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. ह्या जगाशी समरूप होऊ नको,
परंतु आपल्या मनाच्या नूतनीकरणानं कशाने, मनाचं नूतनीकरण कशाने करायचं? परमेश्वराच्या वचनानं. कारण परमेश्वराच्या वचनामध्ये ही गॅरंटी आहे की त्या वचनाच्या द्वारे चांगले विचार येतात, चांगल्या भावना येतात, चांगल्या इच्छा निर्माण होतात, चांगली क्रिया होते, चांगली सवय लागते, चांगलं चारित्र्य होतं आणि आम्ही स्वर्गामध्ये त्याच्या सोबत जाणार आहोत. हे ठरलेलं आहे, हे ठरलेलं आहे, हे ठरलेलं आहे. म्हणून त्याचा त्या ठिकाणी काय कर, त्याचा त्या ठिकाणी संरक्षण कर. कशाचं? कशाचं? त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणाचं. दररोज संरक्षण करायला पाहिजे. आता हे विचार जे आहेत ना, विचार जे आहेत ज्याच्यामुळं आमचं जीवन, त्या विचारांवरती आमचं जीवन अवलंबून आहे, ते विचार आमच्या अंतःकरणामध्ये जात असतात बरं का, जातात जातात. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. 3 त्या ठिकाणी दरवाजे आहेत. त्या 3 दरवाजामधून त्या ठिकाणी ते परमेश्वराचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये जातं. किंवा जगामध्ये जर असलो तर त्या ठिकाणी जगामध्ये जे काही बोललं जातं, अपशब्द जी बोलले जातात, काही जे बोललं जातं ते पण ह्या 3 दरवाजामधून आमच्यामध्ये जातं. तर त्या ठिकाणी हे जे 3 दरवाजे आहेत ना, ह्यांचं संरक्षण करणं फार महत्त्वाचं. ह्या 3 दरवाजामधून मनामधून हृदयामध्ये त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी काय होतं, हे विचार सारखे जातात. कुठले कुठले दरवाजे आहेत ते? डोळा हे गेट आहे, कानाचं ते एक दुसरं गेट आहे, आणि त्या ठिकाणी तिसरं जे गेट आहे ते तोंड जे आहे, तोंड फार महत्वाचं आहे. डोळ्याने पाहिले की त्या ठिकाणी भावना निर्माण झाल्या, मग इच्छा निर्माण झाली, मग क्रिया केली, आणि मग नंतर ते हॅबिट झालं, चारित्र्य बिघडलं, आणि त्या ठिकाणी काय झालं, पाप केलं. कोणाचं उदाहरण आहे सांगता का तुम्ही मला? हा हा व्हेरी गुड. यू आर व्हेरी इंटेलिजंट पीपल, व्हेरी ब्लेसेड पीपल यू आर. कुठं पाहिजे? युद्धाच्या वेळी कुठं पाहिजे? परीक्षा द्यायला गेल्यानंतर परीक्षा हॉलमध्ये पाहिजे, बाहेर नाही पाहिजे. हो, आम्ही एवढं मोठं राजा आहे, प्रत्येक युद्ध त्या ठिकाणी जिंकणार आहे. कुठं पाहिजे? आ कुठं आहे? योग्य आहे का? नाही नाही. विचार जर ते विचार जर टाळले तर त्याप्रमाणे एवढं मोठं पाप झालं असतं. बरं, जाऊ दे, तिकडे जाऊ दे. हा, आता हे त्या ठिकाणी हे 3 जे दरवाजे आहेत, ते दरवाजे जे काय आहेत ते फार महत्वाचे आहेत. आणि त्यामधून काय होतं, जे काय पाहतो त्याप्रमाणे हे सर्व क्रिया होते, जे काय ऐकतो त्याप्रमाणे ही क्रिया होते, जे काही बोलतो त्याने पण ही क्रिया होते, त्याने पण ही क्रिया होते. लक्षात घ्या. आणि म्हणून सर्वात महत्वाचं कुठलं आहे? बोलणं हे फार महत्वाचं आहे. बोलणं हे फार महत्वाचं आहे. काय मी बोलतो, काय मी बोलतो हे फार महत्वाचं आहे. तोंडाचं आणि त्या ठिकाणी मुखाचं आणि त्या ठिकाणी कानाचं त्या ठिकाणी कनेक्शन आहे. देर इज कनेक्शन. हे कधी कोणी तुम्हाला सांगणार नाही, पण आध्यात्मिक दृष्ट्या हे फार महत्वाचं आहे. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही त्या ठिकाणी कधीही त्या ठिकाणी तुम्ही गडबड घोटाळा करणार नाही, कधीच नाही. बोलतो आपण, कधी कधी काहीही बोलतो, बरोबर आहे? ओके,
बरं मला आता तुम्ही सांगा, कानं किती आहेत आपल्याला? प्रत्येकाला किती कानं आहेत? आ कुणी सांगितलं नाही तुम्हाला किती कानं आहेत? किती कानं पाठीमागे? सिनियर्स किती आहेत कानं? सर्व तर खेळ ह्याच्यावरती आहे, सर्व खेळ तर कानावरती आहे. काय सांगितलेलं? बोलण्यास बोलण्यास मंद, ऐकण्यास तत्पर. किती कानं दिलेत? पाणी पितो जरा. 4 कानं आहेत प्रत्येकाला, 4 कानं. आश्चर्य वाटलं का? आश्चर्य वाटलं का? 4 कानं आहेत. एक आउटर इयर, ह्याला आउटर इयर म्हणतात, आणि आत एक असतो त्याला इनर इयर म्हणतात. इकडे एक आउटर इयर, इनर इयर झालं, हिथं एक आउटर इयर, हिथं एक इनर इयर झालं. तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा जे काही तुम्ही बोललेलं ते तुम्हाला समजतं, ते तुमच्या इनर इयर मधनं आतल्या कानामधून ते तुमच्या हृदयात जातं बरं का. त्यामुळे तुम्हाला समजलं की तुम्ही काय बोललात ते. बरोबर आहे? बरोबर आहे. तुम्ही बोलल्यानंतर तुमचा जे आवाज आहे तो आवाज त्या ठिकाणी इनर इयर मधून तुमच्या हृदयामध्ये तो जातो. परंतु आता मी बोलत असताना जो आवाज तुम्ही ऐकता, तुम्ही कुठल्या कानानं ऐकता? आउटर इयरनी ऐकता. आता मी जे ऐकतो त्याप्रमाणे माझ्या इनर इयरनी मी ऐकत आहे. परंतु ज्या वेळेला मी माझं रेकॉर्डिंग मी जेव्हा ऐकतो तेव्हा माझा आवाज मला वेगळा लागतो, कारण तो आवाज रेकॉर्डिंगचा केलेला आवाज मी माझ्या आउटर इयरनी मी ऐकत असल्या कारणाने हे दोन्ही आवाज मला वेगळे लागतात. आलं का लक्षामध्ये? तुम्ही बोललेलं कशाने जातात? इनर इयरनी, आतल्या कानाने. प्रथम ते कोणाच्या, तुम्ही बोलल्यानंतर अगोदर ते कोणाच्या कानामध्ये जातं? तुमच्या हृदयामध्ये जातं, तुमच्या हृदयामध्ये जातं. अपशब्द बोलल्यानंतर तो शब्द किंवा शाप दिला, तो शाप दिलेला तो अगोदर कोणाच्या हृदयामध्ये जातो? समजा मी जर दिला असेल तर त्या ठिकाणी माझ्या हृदयामध्ये जातो, आणि त्याचा असर किंवा त्याचा इफेक्ट, त्याचा परिणाम माझ्या जीवनावरती होतो. म्हणून कुणालाही अपशब्द बोलायला जाऊ नका. अगोदर ते आपल्या हृदयामध्ये जातं, ते आपण म्हणतो का असं झालं, का असं झालं? तू नक्की मरणारच. का म्हणलं मी? शाप दिला मी. कशाचा? मरणाचा. चांगलं आहे मरण, म्हणजे चांगलं आहे. नाही, कुठे गेलं ते अगोदर? माझ्या हृदयामध्ये. आणि मी आनंदी गेलो घरी. थोड्या दिवसांनी सिम्पटम सुरू झाले, आजारी पडलो मी, सिरियस झालो. कशामुळे झालो? बोललो मी. 1 आठवड्यापूर्वी मी बोललेलो आहे ते. आणि म्हणून हे जे आहे, हे आउटर इयर जे आहे, हे इनर इयर जे आहे, हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे प्रयत्न करू नका. कधीही बोलायचं नाही, कधीही बोलायचं नाही. बोला, चांगलं बोला, प्रार्थना करा, आशीर्वाद द्या. अपशब्द बिलकुल बोलू नका. रागामध्ये असतानाही बोलू नका, कारण ते अगोदर कुठं जातं? ते आपल्या हृदयामध्ये जातं. हे काय झालं एवढ्या वेळ? दीज आर द स्टार्टर्स. आजकाल ते फॅशनच झाली. स्टार्टर शिवाय त्या ठिकाणी जेवणामध्ये मजा येतच नाही. बरोबर आहे? हे स्टार्टर झाले. आमच्यामध्ये कोण आहे? आमच्यामध्ये कोण आहे? आमच्यामध्ये कोण आहे? पेंटेकॉस्टच्या दिवशी आमच्यामध्ये कोण आला? आता येशू वगैरे बोलायचं नाही. पिता तिथं बसलेला आहे थ्रोनवरती. पिता, पुत्र त्याच्या उजवीकडे बसलेला आहे. येशूनी प्रार्थना केली पित्याकडे, आणि त्यांनी आमच्यासाठी काय पाठवलेलं आहे? पवित्र आत्मा पाठवतो. तो आमच्यामध्ये आहे, सदैव आमच्यामध्ये राहणार आहे.
तर कोण आहे आमच्यामध्ये? आणखीन एक आत्मा आहे, आणखीन एक आत्मा आहे जो बाहेरून काम करतो. तो माहिती आहे ना आपल्याला, माहिती आहे ना आपल्याला, तो त्रास देतो, प्रत्येक वेळेला तो त्रास देतो. आणि तो आत्मा आहे, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं नाहीये. परंतु जो आत्मा आमच्यामध्ये आहे तो पवित्र आत्मा आहे आणि तो आत्मा त्या ठिकाणी आमच्यामध्ये आहे आणि आमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. हा बाहेर असलेला जो आत्मा आहे तो फार त्रासदायक आहे. त्याच्या संबंधी आम्हाला सत्य माहीत असणं फार गरजेचं आहे. आज आणि पुढच्या संडेला, आणखीन त्याच्या पुढच्या संडेला जर झालं तर हे तिन्ही सेशन्स मी त्या ठिकाणी ह्या आत्म्याबद्दल घेणार आहे. तुम्ही मध्ये जर त्या ठिकाणी काही जरी चुकलं तर तुम्हाला काही एक समजणार नाही. आणि म्हणून त्या आत्म्याबद्दल आम्हाला माहित असणं, कारण त्या आत्म्यामुळं आज अनेक मोठे मोठे त्या ठिकाणी मिनिस्ट्रीज आहेत, त्या मिनिस्ट्रीज त्या ठिकाणी धुळीच मिळालेल्या आहेत. म्हणून ह्याच्याबद्दल आम्हाला माहित असणं आणि आम्ही सतर्क राहणं, जागृत राहणं हे फार महत्वाचं आहे. प्रकटीकरण प्रकटीकरण 2रा अध्याय आणि 19वं वचन. मी वाचतो. हे थुईतिरा मंडळीस लिहिलेलं आहे. थुईतिरा मंडळीस, तुझी कृत्य आणि तुझी प्रीती, सेवा, विश्वास व धीर ही मला ठाऊक आहेत आणि तुझी शेवटची कृत्ये पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत. बघा ही मंडळी किती सुंदर आहे, किती चांगली आहे. आध्यात्मिक आशीर्वाद आहेत त्या ठिकाणी मंडळीमध्ये. परमेश्वर म्हणतो तुझी प्रीती, तुझी सेवा, तुझा विश्वास व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत म्हणतो परमेश्वर, म्हणतो त्या चर्चला म्हणतो. आणि तुझी शेवटची कृत्य पहिल्या कृत्यांपेक्षा अधिक आहेत. हे चर्च फार काम करतं, फार कष्ट घेते हे चर्च. आणि त्याबद्दल परमेश्वर त्या ठिकाणी त्यांची प्रशंसा करत आहे बरं का. ह्यासाठी प्रीती आहे, विश्वास, धीर आणि हे आणि सेवा हे आहे. काय सांगितलेलं आहे? विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणार आहे, परंतु त्यामध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. प्रीतीमध्ये आहे, विश्वास पण आहे. विश्वास फार महत्वाचा आहे. प्रीती आणि विश्वास हे एकत्रित जातात. परंतु 20व्या वचनामध्ये त्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. मी तुला दोष देतो बरं का. प्रीती आहे, विश्वास आहे, सेवा आहे, धीर आहे, परंतु तुला दोष देणे मला प्राप्त आहे. दोष मी देणार कारण तुझ्यामध्ये दोष मला आढळलेला. काय आढळलेला तो दोष? कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेष्टी म्हणवते. हे प्रकटीकरणामध्ये येशू ख्रिस्ताने उच्चारलेला हा शब्द आहे. इजबेल स्त्री आहे. ती स्वतःला प्रॉफिटच समजते, स्वतःला संदेष्टी म्हणवते आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकून भुलवते. देवांनी त्या ठिकाणी त्या मंडळीतले जे होते त्यांना ज्याप्रमाणे ही इस्बेल नावाची जी स्त्री आहे त्या ठिकाणी ती भुलवत होती. काय काय करत होती? ती संदेष्टी म्हणवते, जार कर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकून भुलवते. परंतु त्यानंतर परमेश्वराने जे म्हणलेले ते भयंकर 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 म्हणजे महाभयंकर आहे. ते काय म्हणतो तो? तिला तू तसे करू देतोस. आमच्यावरती आक्षेप ठेवलेला, आमच्यावरती परमेश्वराने आक्षेप केलेला. घरामध्ये लेकरं आहेत, योग्य रीतीने वागत नाहीत, योग्य रीतीने डिसिप्लिन नाहीत,
आम्हाला माहित आहे ते काय करतात ते, परंतु तरी देखील आम्ही त्यांच्यावरती डिसिप्लिनरी ऍक्शन घेत नाही असं परमेश्वर या ठिकाणी म्हणतो, त्या चर्चला त्या ठिकाणी म्हणतो. या ठिकाणी हे सर्व करत असताना तुमचे पाठीमागचे कामं मला माहित आहेत, तुमची प्रीती माहिती आहे, तुमचं विश्वासधीर हे मला माहित आहे, परंतु ही जी स्त्री आहे त्याप्रमाणे ती माझ्या ज्या दासांना शिकून भुलवते तिला तू तसे करू देतोस. तसे करू देतोस म्हणजे काय करतो त्या ठिकाणी? करू देतोस म्हणजे काय? म्हणजे तुला ती गोष्ट माहित आहे. देवाचं म्हणणं, तुम्हाला ती गोष्ट माहित आहे, तू तिला सहन करतोस, त्याबद्दल तू काहीच करत नाहीस, काही निर्णय घेत नाही, काही डिसिजन घेत नाही, आणि त्याप्रमाणे तू तिला सहन करतो. हे देवाला कधीच आवडत नाही, देवाला कधीच आवडत नाही. अनेक उदाहरणं आहेत या ठिकाणी. मोशेने केलं, दाविदाने केलं, अनेक जुन्या करारामध्ये त्या ठिकाणी संदेश आहेत, त्याप्रमाणे त्यांनी केलं. आणि परमेश्वराने त्यांना सांगितलं की तुम्ही जे करता, एलीनी केलं. एलीनी कधीही आपल्या पुत्रांना त्या ठिकाणी त्यांनी शासन केलं नाही. तो त्यांना खपवून घेत होता. का खपवून घेत होता? कारण की त्याला प्रत्येक वेळेला ते हॉफनी आणि फिनियास हे दोन त्याचे पुत्र जे होते ते त्यांना ते मांस, चरबीयुक्त मांस घेऊन त्याला ते खायला द्यायचे. कारण शिजवलेलं मांस त्यांना आवडत नसायचं. शिजवलेलं मांस का होतं? सर्व त्यामधली चरबी त्या ठिकाणी निघून जाते आणि ते खाण्यास त्यांना चव येत नसे तोंडाला, म्हणून ते काय म्हणतात, आम्हाला चरबीयुक्त आम्हाला मांस पाहिजे. आणि त्याप्रमाणे ते खायचे आणि तेच मांस एलीला द्यायचे. एली खाऊन खाऊन फार मोठा लठ्ठ झाला होता. काही केलं नाही त्यांनी. परमेश्वर सांगितलं, तू माझ्यापेक्षा तू आपल्या मुलांना त्या ठिकाणी फार मोठ्या रीतीने तू त्यांना आदर करतो. का आदर करतो? घाबरत असे तो. जर मी यांना जर काय जर बोललो तर ते त्या ठिकाणी मला मांस देणार नाहीत. सौम्यरीतीने तो त्याने करू नका रे, असं करू नका. आणि त्याप्रमाणे ते देवाला आवडत नसे. देवाने ते बोलून दाखवलेलं आहे. देवाने ते बोलून दिले. ही इजबेल कोण आहे? इजबेल कोण आहे? ही तर त्या ठिकाणी पहिले राजे 16वा अध्याय आणि 30वा वचन, अमरीचा पुत्र आहाब याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले, आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा अधिक वाईट वर्तन त्याने केले. 31वा वचन, त्याने सिदोनांच्या राजा एदबाल याची कन्या इजबेल हिच्याशी लग्न केले आणि तो बाला मूर्तीची सेवा व पूजा करू लागला. कोण होता तो राजा? कुठला होता? सिदोनचा राजा. सिदोनचा राजा. इस्रायलामध्ये मुली नाहीत का? इस्रायलमध्ये मुली नाहीत. शमशोनाला पण त्याच्या वडिलांनी सांगितलं, नाही मला ती फक्त डिलायलाच पाहिजे. मला शमशोनाला त्याच्या वडिलांनी सांगितलं, इस्रायलामध्ये मुली नाहीत का? त्यांच्याशी तू लग्न कर. पण तू ह्या ठिकाणी ह्यांनी काय केलेलं आहे? आहाबाने. आहाब कोण होता? यहुदी होता. आणि त्यांनी काय केलं? ही सिदोनचा राजा जो एदबाल ह्याची कन्या इजबेल हिच्याशी लग्न केलं. ते मूर्तीपूजक होते आणि त्या ठिकाणी बाल मूर्तीची सेवा व पूजा करू लागले. 32वा वचन, त्याने बालाचे एक भवन शम्रोन येथे बांधले व त्यात बाल प्रित्यर्थ एक वेदी बांधली. हे कोणामुळे झालेले आहे? हे कोणामुळे झालेले आहे? त्याची बायको आहे ती. सांगितलेलं पर ख्रिस्ती त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी असतील तर त्यांच्याशी लग्न करायचं नाही. काय करतात ते? काय करतात ते? बालमूर्तीची सेवा व पूजा तो करू लागला. त्या ठिकाणी त्याने एक भवन शम्रोन येथे बांधले बालाचे. सातशे पत्नी होत्या आणि 300 त्या ठिकाणी कॉन्क्युबिन्स होत्या. कोणाच्या होत्या त्या? सलमोन, किंग सलमोन, किंग सॉलोमन. दररोज
समज त्या ठिकाणी एक पत्नी सांगायची माझा देव, त्याप्रमाणे तो त्या देवाचा त्या ठिकाणी तो करायचा. 700 पत्नी बर का, हा, आणि 300 हा, दररोज एका देवाला भजत बसायचं तिथं. कशामुळं? हे जे केलं नाही, हजार आहे, हजार. किती देवांना तो त्या ठिकाणी भजत होता? 1000 देवांना. हे आवडेल का परमेश्वराला? आवडेल का मला सांगा तुम्ही? हे आवडत नाही परमेश्वराला. परमेश्वराला आवडत नाही. त्यांनी सांगितलेलं, अगोदर सांगितलेलं. तेथेचं वचन, अहाबाने आशेरा मूर्तीची स्थापना केली. त्याने इस्रायलाचा देव परमेश्वर याला संताप आणण्याजोगी कामे आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या इस्रायलाच्या सर्व राजाहून अधिक केले. बघा, सर्वात त्यांनी मोठं पाप केलेलं आहे. सर्वात त्यांनी मोठं पाप केलेलं आहे. हा इजबेलीचा आत्मा हा मेल किंवा फिमेल नाही बरं का, हा आत्मा आहे. आत्मा आहे, त्याच्यामध्ये फेमिनिझम किंवा त्याला ह्याच्यामध्ये मेल किंवा फिमेल आपण म्हणू शकत नाही. हा आत्मा त्या ठिकाणी स्त्रीमधून पण काम करतो आणि हा आत्मा त्या ठिकाणी पुरुषामधनं पण काम करतो. त्या ठिकाणी कसं काम करतो ते ठिकाणी मी तुम्हाला दाखवेन. आता नीट लक्षपूर्वक त्या ठिकाणी लक्ष द्या. कळलं का? अनेक प्रकारे हा इजबेलीचा आत्मा पुरुषामधून तर असेल, नाहीतर स्त्रीमधून तर असेल, त्या ठिकाणी तो कार्य करतो. आणि त्याप्रमाणे जे मी आज तुम्हाला शिकवतो त्याप्रमाणे तुम्हाला जर आढळलं तर तुम्हाला लगेच समजून येईल की त्या ठिकाणी ह्या ठिकाणी इजबेलीचा आत्मा सर्वत्र आहे. हे मी तुम्हाला प्रूव्ह करून देतो. आज सुरुवातीला आपण फक्त त्या ठिकाणी काही प्रकार आहेत, त्या प्रकारे इजबेलीचा आत्मा पुरुषामध्ये आणि स्त्रीमध्ये कशा प्रकारे तो कार्यरत होतो, त्या प्रकारे आपण कुठल्या प्रकारे तो कार्यरत होते हे मी तुम्हाला सांगतो. पहिला जो आत्मा आहे तो वर्चस्वाचा आत्मा. वर्चस्वाचा आत्मा, स्पिरिट ऑफ डॉमिनेशन. स्पिरिट ऑफ डॉमिनेशन. स्पिरिट ऑफ डॉमिनेशन. कुठल्याही ठिकाणी जर डॉमिनेशन जर असेल, कोणी जर आम्हाला जर वर्चस्व करत असेल, वर्चस्व दाखवत असेल, दाबत असेल आम्हाला, त्या ठिकाणी काय डॉमिनेशन आहे. डॉमिनेशन असं बघितलं का कधी? डॉमिनेट करताना कामाच्या ठिकाणी असेल, कुठल्या ठिकाणी आहे डॉमिनेट करतात, वर्चस्व दाखवतात, त्या ठिकाणी वर्चस्व दाखवतात. हे काय आहे? दिस द स्पिरिट ऑफ डॉमिनेशन. हे स्पिरिट ऑफ वर्चस्व करणार. वर्चस्व करणार. कोणीही त्या ठिकाणी वर्चस्व करत असेल, बडबड करू नका, बोलायला जाऊ नका, समजून घ्या त्या ठिकाणी कोण आहे याच्यामध्ये? इजबेलीचा आत्मा आहे. काय करायचं? शिंग मारायचे. सरका बाजूला, सरका, सरका बाजूला. परमेश्वरने आम्हाला सांगितलं आहे ते, सरका बाजूला. दुसरा आत्मा जो आहे दॅट इज स्पिरिट ऑफ मॅन्युप्युलेशन. मॅन्युप्युलेट करायच्या गोष्टी, मॅन्युप्युलेट करायच्या. जर एखाद्याने दुधाचा चहा जर मागितलं तर त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकून द्यायचं. काय झालं? मॅन्युप्युलेशन झालं. ते मॅन्युप्युलेशन झालं त्या ठिकाणी. त्याला वाटतं भरून चहा दिला, परंतु त्यामध्ये काय झालं? त्याच्यामध्ये 75% त्याच्यामध्ये पाणीच आहे. मॅन्युप्युलेशन झालं. काय तर हात चलाकीचा आत्मा आहे किंवा हेराफेरीचा आत्मा. हेराफेरीचा आत्मा. हेराफेरीचा आत्मा दुसरा प्रकार बरं का. हा तिसरा आत्मा जो आहे, तिसरा प्रकार जो आहे तो भीती घालण्याचा आत्मा. स्पिरिट ऑफ इंटिमिडेशन म्हणतात त्याला. स्पिरिट ऑफ इंटिमिडेशन. भीती घालायची. बघा, परमेश्वराचा शाप तुमच्यावरती आहे. जर तुम्ही जर असं जर केलं नाही, शाप तुमच्यावरती येणार, नक्कीच येणार तुमच्यावरती. द स्पिरिट ऑफ इंटिमिडेशन किंवा भीती घालण्याचा आत्मा. भीती घालायची. तुम्हाला आठवतं? वाचलं असेल तुम्ही सर्वांनी. कुठलं वाळ त्या ठिकाणी मंदिरामध्ये होतं? हन्नाचं.
हन्नाचं बाळ मंदिरामध्ये होतं की नाही? हा, हे सर्व एलीचे पुत्र असे करायचे म्हणून परमेश्वराने एलीसोबत बोलायचं बंद केलं. त्या लहान बाळाच्या स्वप्नामध्ये आला आणि त्या ठिकाणी परमेश्वर त्याच्याशी बोलला. बघा, मोठा याजक आहे, हाय प्रिस्ट आहे, पण तो अशा गोष्टींमुळे परमेश्वर काय करतो, बोलण्याचं त्या ठिकाणी सोडून देतो आणि त्या लहान लेकरासोबत तो बोलू लागला. कोण? परमेश्वर बोलू लागला. तुम्ही तयारीत राहा, प्रत्येक वेळी तयारीत राहा. परमेश्वर मोठे संदेश, मोठे याजक, मोठे सर्व त्यांना सोडून त्या ठिकाणी तुमच्याकडे येईल आणि तुमच्याद्वारे तो बोलायला लागेल. तयारीत असलं पाहिजे. आणि सर्व त्याला सांगितलं. सकाळी उठल्यानंतर बाळ काय करायला लागलं? घाबरलं. आता बाळाला जाऊन त्या मुख्य याजकाला सांगायचं, जो त्याला सर्व खाऊ पिऊ घालतो. अरे त्याला कसं काय त्या सर्व त्यांनी केलेलं कृत्य मी त्याला सांगू, कसं सांगू? पण ह्याला पण समजलेलं आहे की परमेश्वर येऊन त्या ठिकाणी सुरुवातीला 3 वेळा त्याशी बोललेला, काहीतरी बोललेला बरं का. काय म्हणतो त्याला? जर मी ते वचन जर काढलं तर पुष्कळ वेळ जाईल म्हणून मी सांगतो, असंच सांगतो. तो त्याला म्हणाला, बघ, परमेश्वराने जे काही तुला सांगितलेलं आहे ते तू मला सांग. नाही जर सांगितलं तर परमेश्वर ह्याच्यापेक्षाही तुझी वाईट अवस्था करेल. म्हणजे काय केलं हे? त्यांनी दमदाटी केलेली आहे. व्हॉट इज दिस? दिस इज स्पिरिट ऑफ इंटिमिडेशन. या ठिकाणी भीती घालण्याचा आत्मा आहे. भीती घाल. त्या लहान लेकराला भीती काय? त्या ठिकाणी एली, तू त्या ठिकाणी 75 वर्षाचा आहे, ते लहान लेकरू काहीतरी 2-3 4-5 वर्षाचं ते असेल आणि त्याला तू दमदाटी करतोस ते काढून घेण्यासाठी. स्पिरिट ऑफ इंटिमिडेशन हे तिसरं आत्मा झाला. आणि चौथा आत्मा त्या ठिकाणी, अनेक आत्म्यात मी तुम्हाला सांगतो, परंतु आज आपण 4 आत्म्यांवरती बघूया. तुम्ही गोंधळात जाऊ नये. जार कर्म करण्याचा आत्मा, स्पिरिट ऑफ सिडक्शन. स्पिरिट ऑफ सिडक्शन. भुरळ घालणे. गलतीकरांनो, 3रा अध्याय आणि 1लं वचन. अहो गलतीकरांनो, कोणी तुम्हाला भुरळ घातली? कोणी तुम्हाला ही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला भुरळ घातली? भुरळ घातली म्हणजे जादूटोणा करणे. भुरळ घातली म्हणजे त्या ठिकाणी सिड्यूस करणे. आता पुढं ह्या जार कर्म करण्याचा आत्मा काय आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी शास्त्र भागामधनं मी तुम्हाला दाखवेन आणि त्याप्रमाणे तुम्हाला आयडियाज क्लिअर होतील. स्पिरिट ऑफ सिडक्शन. पहिला वर्चस्वाचा आत्मा, दुसरा हात चलाखीचा आत्मा, तिसरा भीती घालण्याचा आत्मा आणि चौथा जार कर्म करण्याचा आत्मा. तात्पुरते आपण हे 4 घेत आहोत आणि हे 4 आत्मे जर त्या ठिकाणी मंडळीमध्ये जर आढळले, इतर सत्र कुठं जर तुम्हाला जर आढळले, फॅमिलीमध्ये जर आढळले, तर त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी डायग्नोसिस, रोग निदान काय करायचं? इजबेलीचा आत्मा त्या ठिकाणी आहे. तो मनुष्यामधून कार्य करत असेल किंवा स्त्रीमधून कार्य करत असेल. ओके, आता आपण एक आपण जाणार आहोत. आता वर्चस्वाचा आत्मा कसा आहे, कसा तो कार्य करतो हे शास्त्रामधून आपण बघणार आहोत. 1 राजे 21वा अध्याय आणि 1लं वचन. वरील गोष्टीनंतर असे झाले की इस्राएलकर नाबोथ याचा द्राक्षमळा इस्राएल येथे शमरोनाचा राजा आहाब याच्या राजवाड्याजवळ होता. ही तुम्हाला सर्वांना ही गोष्ट माहिती आहे. नाबोताचा मळा, हे तुम्हाला माहिती आहे, द्राक्षमळा. आहाब, 2ऱ्या वचनामध्ये आहाब, 1 राजे 21 आणि 2रं वचन. आहाब नाबोतास म्हणाला, तुझा द्राक्षमळा माझ्या वाड्या नजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्याला त्यात भाजीपाला लावीन. त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षमळा देतो, किंवा तुझी इच्छा असल्यास मी तुला त्याचे पैसे देतो. काय म्हणतो? मला तो काय सांगितलेलं आहे? लोभ धरू नको. लोभ धरायचा नाही. लोभ धरणं म्हणजे ती मूर्तीपूजा आहे बरं का. लोभ धरणं म्हणजे ती मूर्तीपूजा आहे. कोणाच्याही गोष्टीबद्दल लोभ धरायचा नाही. आहाब आणि त्या द्राक्षमळ्याबद्दल लोभ धरलेला आहे. आणि काय म्हणतो? मला भाजीपाला लावायचं. अरे बेट्या, तुला राजा केलंय, त्या सिंहासनावरती बसायचं, तिथून सर्व मंडळी जी आहे त्यांचं त्या ठिकाणी बघायचं आणि तू भाजीपाला. शेतकरी आहे का? हिथं तर चुकतं. देवाच्या लेकरांना जे काही त्या ठिकाणी अनॉइंटिंग दिलेलं आहे आणि ते अनॉइंटिंग त्याच्यासाठी दिलेले, जे करायला दिलेले ते काम करायचं सोडून त्या ठिकाणी भलतीच कामं करत बसत.
परमेश्वराला कधी आवडत नाही. स्पेसिफिक अनॉइंटिंग आहे, प्रार्थना करण्याचं अनॉइंटिंग त्या ठिकाणी ज्याला दिलेलं आहे त्या ठिकाणी तो प्रार्थना करणारच. देण्याचं एकाला दिलेलं आहे तो देणगी देणं, काही असू दे तो देणगी देणं, कारण त्याला ते अनॉइंटिंग दिलेलं आहे. भाजीपाला मला लावायचं म्हणतो आणि नंतर काय म्हणतो, त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षमळा देतो. अरे बेटा, चांगला द्राक्षमळा तुला जर तुझ्याकडे जर असेल तर तू ठेवून घे, ह्याचा द्राक्षमळा तू कशाला मागतो? आलं का लक्षामध्ये? बोलण्यामध्ये काहीतरी आहे का? फसवेगिरी करतो तो. त्याच्यापेक्षा चांगला द्राक्षमळा मी तुला देतो. त्यांनी तुला मागितलं का? नाही मागितलं त्यांनी. तो समाधानी आहे, समाधानी आहे. मी तुला त्याचे पैसे देतो, म्हणजे दाखवतो मी फुकट घेत नाही, दाखवतो उपकार केल्यासारखं. तिसऱ्या वर्षी नाबोत अहाबाला म्हणाला, माझ्या वडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडो. इस्रायलामध्ये हा नियम आहे आणि हा नियम त्या ठिकाणी आहाब त्या ठिकाणी तोडत आहे आणि त्या नियमाच्या विरोधामध्ये जाऊन त्या ठिकाणी तो द्राक्षमळा त्या ठिकाणी तो मागत आहे. तुम्हाला देस बर का ते. चौथं वचन, मी आपल्या वाडवडिलांचे वचन तुला देणार नाही असे इस्रायलकर नाबोत म्हणाला. म्हणून आहाब उदास व खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछाण्यावर पडला आणि आपले तोंड फिरून अन्न सेवन करीना. हा दुष्ट आत्मा आहाबामध्ये आहे. दुष्ट आत्मा, दुष्ट आत्मा. राजा आहे, राजा कधी असं खिन्न बसतो का? नाराज होतो का? अन्न खात नाही, तोंड फिरून तिकडे बसलेला आहे. अरे अधिकार आहे तुला, सर्व सर्व त्या ठिकाणी सर्व इस्रायलाचा तुला अधिकार आहे आणि त्या ठिकाणी तू ते घेऊ शकतोस, परंतु त्या ठिकाणी नियमाच्या विरोधामध्ये जाऊन तू घेऊ शकत नाही. परंतु त्या ठिकाणी तो आत्मा त्याच्यामध्ये आहे, घाणेरडा आत्मा आहे, दुष्ट आत्मा आहे, लोभीपणाचा आत्मा तो आहे. तेव्हा त्याची स्त्री इजबेल ही त्याच्याकडे येऊन विचारू लागली, आपण अन्न सेवन करीत नाही, इतके आपले मन का खिन्न झाले आहे. दिस द स्पिरिट ऑफ सल्किंग म्हणतात, स्पिरिट ऑफ सल्किंग. काय काय लोक बघा, काहीतरी तुम्ही काहीतरी त्यांच्यासोबत वादविवाद झाले असेल, अनेक वर्ष तुमच्याशी बोलत नाहीत. लहान लेकरं पण बघा त्या ठिकाणी थोडंसं झालं ना बोलतच नाहीत. काही जरी झालं तर 2-3 दिवस झाले बोलतच नाहीत. दिस गॉट द स्पिरिट ऑफ सल्किंग, दिस इज द इव्हल स्पिरिट. समजून सांगा त्यांना, समजून सांगा. नवरा बायको भांडणं झाली तर अनेक वर्ष बोलत नाहीत, अनेक वर्ष. व्हॉट इज दिस? दिस इज स्पिरिट ऑफ सल्किंग, दिस इज द जेजबेल स्पिरिट. इतके आपले मन का खिन्न झाले आहे? त्याची बायको इजबेल त्याला म्हणाली, सांप्रत इस्रायलवर तुमची राजसत्ता आहे ना, चला उठा, अन्न सेवन करा, तुमचे मन आनंदित करा. इस्रायलकर नाबोताचा द्राक्षमळा मी तुम्हाला मिळवून देते. कोण मिळवून देतो बघा? नवरा बायकोमध्ये तुम्ही निर्णय करून ठेवायला पाहिजे. कळलं का? पॅन्ट कोण घालतं? एमेन, एमेन. हा, कोण निर्णय कोण घेणार? कोण आहे? राजा आहे, तो राजा आहे या ठिकाणी, सर्व अधिकार त्याला आहे. कोण निर्णय घेणार? तो निर्णय घेणार. आणि ही काय येऊन म्हणते, हा ही जे काय अधिकार आहे तिला, ती म्हणते मी 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 तुम्हाला तो द्राक्षमळा मी तुम्हाला मिळवून देते. कुठला आत्मा आहे? वर्चस्वाचा आत्मा. आणि आहाबामध्ये कुठला आत्मा आहे? सहन करणारा आत्मा. त्या ठिकाणी पहिल्या वचनामध्ये म्हटलं ना, तिला तू सहन करतोस. काय काय गोष्टी असतात त्या ठिकाणी सहन करण्याच्या नसतं, परमेश्वराला आवडत नाही. परंतु त्या ठिकाणी आम्ही नाईलाजाने आम्ही त्या ठिकाणी सहन करतो आणि त्या गोष्टी विकोपाला जातात आणि त्या ठिकाणी गोष्टी होतात आणि त्यानंतर आम्ही काही करू शकत नाही. मुलं त्या ठिकाणी आम्हाला सापडलं, त्या ठिकाणी असं असं करत आहेत, असं असं करत आहेत. त्यावेळेलाच आम्ही त्यांच्याकडे दक्षता घेऊन त्या ठिकाणी त्यांना नियंत्रणामध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. काठी मोडली तरी चालेल, त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा नाश होणं नाही, परंतु त्या ठिकाणी ते चांगल्या मार्गाला ते लागतील. नियंत्रणाचा आत्मा, सहन करणारा आत्मा जो आहे त्या ठिकाणी, सहन करणारा आत्मा म्हणजे गोष्टी विकोपाला जातात, गोष्टी विकोपाला जातात. आणि ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, आहाबानी ती गोष्ट सहन केलेली आहे
आणि त्यामुळे नंतर काय झालं, मग तिने 8वं वचन, तिने अहाबाच्या नावाचे पत्र लिहिली व त्यावर त्याची मुद्रा केली आणि नाबोत राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडील जन व सरदार यांच्याकडे ती रवाना केली. कोणी पत्र लिहिले? तिने पत्र लिहिले. अधिकार आहे तिला? नाही. त्यावरती तिने कोणाची मुद्रिका केली? राजाची मुद्रा केली. आणि त्यानंतर शेजारीचे वडील जन व सरदार यांच्याकडे ती रवाना केली. कुठला आत्मा आहे? मॅनिप्युलेशन केलं, हेराफेरीचा आत्मा. तिला अधिकार नाही त्या ठिकाणी, ती राजा नाही आहे, परंतु तिने सर्व अधिकार केला. आणि ती काय म्हणते त्या ठिकाणी? अत्यंत अत्यंत अधिकाराने ती म्हणते की मी तुला नाबोताचा द्राक्षमळा मी मिळवून देते. मग तिने आबाच्या नावाने पत्र लिहिली, कळलं का? आणि त्यावर मुद्रा केलेली आहे. हा कुठला आत्मा? हा हेराफेरीचा आत्मा. हेराफेरी करायचं, मॅनिप्युलेशन. सर्व तिने रद्द करून टाकलं. सर्व आपल्या इच्छेप्रमाणे सर्व त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, कळलं? तिने पत्रात याप्रमाणे लिहिले, 9वं वचन, उपवासाचा जाहीरनामा काढा. उपवासाचा जाहीरनामा काढा म्हणजे काय? पवित्र दिवस आहे, होतो पवित्र दिवस आहे, प्रेयर मीटिंग आहे, प्रेयर मीटिंग आहे, उपवास प्रार्थना आहे, असं तिने डिक्लेअर केलं. आणि त्या ह्याच्यामध्ये उपवासाचा जाहीरनामा काढा व नाबोताला लोकांसमोर उच्च स्थानी बसवा. त्याचा आदर आम्ही करतो बरं का, तुझा आदर आम्ही करतो. त्या दिवशी तुझा आदर आम्ही करतो. नाबोताचा कुठला आत्मा आहे? हा हेराफेरीचा आत्मा. 10व्या वर्षामध्ये आणि 2 अधम माणसे त्यांच्या समोर बसवा. त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी. मग गावाबाहेर नेऊन त्यांना मरेपर्यंत दगडमार करावा. काय त्या ठिकाणी उपवासाचा जाहीरनामा काढलेला आहे आणि त्या उपवासाच्या जाहीरनाम्यामध्ये ह्याचा खून करायचं, म्हणे नाबोताचा खून करायचा. योग्य आहे का हे? कुठला आत्मा आहे? इजबेलीचा आत्मा आहे. त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला अशी साक्ष त्या दोघांनी. खोटं बोलताना ती, खोटं बोलताना हा खोटं बोलण्याचा आत्मा आहे, खोटं बोलण्याचा आत्मा आहे, दहशताचा आत्मा आहे. आणि त्या ठिकाणी ते शेजारी ज्यांना सांगितलं होतं त्यांनी ती फरमान केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी ऐकलं आणि त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. कशासाठी? घाबरून. दहशत आहे त्या ठिकाणी त्या स्त्रीची. त्या ठिकाणी तो आत्मा आहे, तो दहशत निर्माण करणारा आत्मा आहे. आणि त्यांनी त्याला मरेपर्यंत त्याला दगडमार त्या ठिकाणी केलेला आहे. 11वं वचन, इजबेलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणाऱ्यांनी वडील जनांनी व सरदारांनी केले. काय केलं? त्यांनी सहन केलं, अत्याचार त्यांनी सहन केलेला आहे. कशापुढे? भीतीपोटीमुळे. घाबरले ते. कोणी जर काही जरी जबरदस्तीने जर करायचं, जर आम्हाला जर सांगत असेल, डॉमिनेट करत असेल, मॅन्युप्युलेट करत असेल, आम्हाला भीती दाखवत असेल, आमच्यावरती वर्चस्व करण्याचा जर प्रयत्न कधी करायचं नाही. परमेश्वराला कधी आवडत नाही. याचे दुष्परिणाम आम्हाला भोगावे लागतात. 14, त्यांनी इजबेलीनं सांगून पाठवले की नाबोताला दगडमार केला व तो मेलेला आहे. 15वं वचन, नाबोताला दगडमार होऊन तो मेला आहे. इजबेलीने ऐकले तेव्हा ती अहाबाला म्हणाली, उठा, जो द्राक्षमळा इस्राएलकर नाबोत पैसे घेऊन तुम्हाला देण्यास कबूल नव्हता तो ताब्यात घ्या. कशा रीतीने ताब्यात घ्या? काही न देता, फुकट. जबरदस्ती करतात हे इजबेलीचे आत्मे जे आहे ना, ते जबरदस्ती करतात, लुटतात. हे लुटतात आपल्या स्वतःचं नसतानाही ते लुटतात. दिलेले या ठिकाणी मारून टाकलं, त्याला मारून टाकलं. आणि नवराला म्हणते, जा तू आता. तो तुला पैसे देऊन सुद्धा तो कबूल करत नव्हता तुला तो देण्यासाठी. तो आता द्राक्षमळा तू घे आणि तू ताब्यात घे, फुकट घे. नाबोत आता जीवन नाही, मेला आहे. कोणाचा द्राक्षमळा लुबाडला? कोणाचा द्राक्षमळा लुबाडला तिने? नाबोताचा. फुकट फुकट फुकट. एखादं उदाहरण तुम्हाला आठवतं का बायबलमधलं? अशाच रीतीने एका व्यक्तीने आणखीन एक द्राक्षमळा त्या ठिकाणी लुबाडला आहे. आठवलं का?
दाविदाने एक द्राक्षमळ लुबाडला आहे. लुबाडला का? जसं ह्या ठिकाणी नाबोताला खलास करण्यात आलं, त्या ठिकाणी दाविदाने कोणाला खलास केलं? उरियाला. केलं की नाही? तो पण द्राक्षमळा होताच की नाही? त्याचा होता की नाही द्राक्षमळा तो? हा, मग दाविदाने केलेलं आहे, दाविदाने केलेला असा राजा. आणि म्हणून त्या ठिकाणी हे त्याला माहिती होतं, म्हणून नातानाला त्याला पडलं, नाताना जा, संडे स्कूल बंद आहे जरा, त्याला संडे स्कूलमध्ये त्याला बोलव आणि त्याला सांग, ती गोष्ट त्याला सांग. मग ती गोष्ट त्याला सांगितलेली आहे त्या संडे स्कूलमध्ये, आणि त्याला सांगितल्यानंतर तोच तू मनुष्य आहेस. आणि ते सांगितल्यानंतर त्याला म्हणाला, तू मला खरोखर मी पाप केलं आहे. त्या ठिकाणी त्यांनी पश्चाताप केलेला आहे. उर्याला सांगितलं त्या ठिकाणी त्या कमांडरला, त्याला त्या ठिकाणी जिथं युद्ध जो मोठं त्या ठिकाणी जोरात चालू आहे तिथं त्याला पाठव, आणि त्यानंतर तुझे जे लोक आहेत त्या ठिकाणी तू पाठीमागे ओढून घे, म्हणजे तो त्या ठिकाणी जाईल आणि तो काय करेल? मरून जाईल. कशासाठी? आपलं पाप त्या ठिकाणी लपवण्यासाठी. कुठला आत्मा आहे हा? इजबेलीचा आत्मा आहे. इजबेलीचा आत्मा आहे. गोष्टी होतात. पहिले राजे 18 आणि 40 वचनामध्ये मी वाचतो, भीती घालण्याचा आत्मा. एलिया त्यांना म्हणाला, बालाच्या संदेष्टांना पकडा, त्यातल्या एकालाही निष्ठून जाऊ देऊ नका. तेव्हा त्यांनी त्यांना पकडले. एलियाने त्यांना खाली किशोन नजीक आणून वतले. 1902 मध्ये तेव्हा इजबेलीने जासूद पाठवून एलियाला बचावले की संदेष्टाच्या जीवाचा गती सारखी तुझी जीवाची गती उद्या ह्याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहून अधिक करोत. भीती घातली. भीती घालण्याचा आत्मा आहे. द स्पिरिट ऑफ इंटिमिडेशन. भीती घातली एलियाला. आदल्या दिवशी त्यांनी 450 त्या ठिकाणी काय केले होते? त्या ठिकाणी संदेष्टे खलास केले, आणि खलास केल्यानंतर आज आता तेवढं तिने एक धमकी दिल्यानंतर तो पळू लागला. कोण आहे? संदेष्ट आहे, देवाचा संदेष्ट आहे, पळू लागला. भीती घालण्याचा आत्मा. 2 तिमोथी 1:7 मध्ये आम्हाला परमेश्वराने भीती घालण्याचा आत्मा दिलेला नाही, आम्हाला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे, आम्हाला प्रीतीचा आत्मा दिलेला आहे. कशाला आम्ही घाबरायचं? हेराफेरीचा आत्मा कशा रीतीने कार्य करतो आपण ह्याच्यामध्ये बघितलं. कसं ह्याला भीती घातली. कोणाली? एलियाला भीती घातली. आता हेराफेरीचा आत्मा जो आहे, उत्पत्ती 27:9 मध्ये त्या ठिकाणी रिबेका आहे, तिचा मुलगा आहे याकोब आहे, आणि त्या ठिकाणी तिचा अंधळापती म्हणजे त्याला आता अंधुक दिसतं त्याला, आणि याकोबाचा पिता, हे तिघं आहेत. आणि त्यामध्ये रिबेकाने काय केलं? इसाकाने त्या ठिकाणी कोणाला त्या ठिकाणी त्यांनी आशीर्वाद दिला? ज्येष्ठ पुत्र कोण होता? एसाव. आणि त्यानंतर त्यांनी ऐकलं, आणि त्या ठिकाणी ती म्हणते तिची अशी इच्छा आहे की ह्याला याकोबाला ते मिळावं. म्हणून ह्या ठिकाणी उत्पत्ती 27:9 मध्ये आताच्या आता कळपात जाऊन त्यातील 2 चांगली करडे घेऊन ये, म्हणजे मी त्यांचे तुझ्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार करते. कशासाठी? ह्याला आशीर्वाद मिळवून देण्यासाठी. 11 वचन. यावर याकोब आपली आई रिबेका हिला म्हणाला, पहा माझा भाऊ एसाव केसाळ माणूस आहे आणि मी तर केस रहित माणूस आहे. खोटं बोलण्यास त्याला सांगणे, दबाव आणणे. कोणावरती? याकोबावरती. कोण करतं? आई करते. कोण? रिबेका करते. रिबेका खोटं बोलण्यास दबाव आणते त्या ठिकाणी. कुठला आत्मा आहे हा? इजबेलीचा आत्मा आहे. दबाव आणणे. काय केलं याकोबाला? काय त्या ठिकाणी आपली आई आपल्याला खोटं बोलायला आली होती, आणि तो सांगतो बाबा मला केस नाही आहेत, ते एसावला फार केस आहेत, आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी माझा बाप जरी तिथे गेलं तर तो त्या ठिकाणी बघेल, हात लावेल, परंतु ऐकत नाही. जा तसंच जा. माझा बाप मला 12वं वचन, माझा बाप मला कदाचित चाचपून पाहिल आणि मी त्याला ठकवीत आहे असे त्याला दिसून येईल, मग आशीर्वादाच्या ऐवजी शाप मात्र मी मिळवीन. भीती आहे त्याला, तरी ते म्हणजे नाही जाऊन खोटं बोल त्या ठिकाणी, खोटं बोल.
पुष्कळ जण आम्हाला खोटं बोलण्यासाठी प्रवृत्त करतात. खोटं बोलू नका, करूनही नका. उत्पत्ती 27:13 त्याची आई त्याला म्हणाली, माझ्या बाळा, तुला शाप मिळाल्यास तो मला लागो, एवढी पण तयारी आहे. आज युद्ध इस्रायलमध्ये का चाललं माहिती का? का चाललं? का चाललं? का चाललं? वलांडण सण होता. त्या सणाच्या दिवशी त्या ठिकाणी एक कोणाला तरी त्यामधून त्याला सोडायचं, बरोबर आहे? हां, कोणाला तरी सोडायचं त्या. आणि मग नंतर सर्वजण काय म्हणाले? तो हा म्हणतो ह्याला सोडतो, मी येशूला सोडतो. नाही, त्याला सोडू नको. कोणाला सोड? बरब्बाला सोड, बरब्बाला सोड. अरे तो म्हणतो ह्याने काय केलेलं नाही, ह्याने काय केलं नाही. नाही, त्या बायका स्त्रिया काय म्हणतात? त्याचं रक्त आमच्या ह्याच्यावर राहू दे. त्यांनी ते स्वीकारलं. बरबाला सोड, परंतु ह्याला येशूला सोडू नको. काही जरी झालं तर त्या ठिकाणी त्याचं रक्त आमच्यावरती येऊ दे. पिलातानी त्या ठिकाणी हात धुरले, म्हणाला मी निर्दोष आहे, परंतु ते रक्त त्या ठिकाणी कोणावरती आलेलं आहे? ते यहुदी ज्या स्त्री आहेत त्यांच्यावरती ते आलेलं आहे. आणि म्हणून आजपर्यंत त्या ठिकाणी एवढे युद्ध होतात, एवढे त्या ठिकाणी आतंकवादी येऊन त्या ठिकाणी प्रहार करतात आणि त्या ठिकाणी सर्वांचं रक्त त्या ठिकाणी सांडून ते बोललेत. स्त्रिया बोलल्या ह्या, तिथले लोक ते म्हणालेत की त्यांचं रक्त आमच्यावरती येऊ दे. आणि म्हणून त्या ठिकाणी ते आजपर्यंत त्यांना ते सहन करावं लागतं. त्याची आई म्हणाली, तुला शाप मिळण्यास तो मला लागो, माझे एवढे म्हणणे ऐक व करडे घेऊन ये. करडे घेऊन घे. वाईट सहन करण्यास, बोलण्यास, खोटं बोलण्यास तिने भाग पडले त्याला, आणि त्याप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. कळलं का? हा आत्मा आहाबामध्ये पण होता. हा आत्मा आहाबा पण, आहाब जो होता त्याच्यामध्ये पण हा होता. तो सहन करत असे. इस्रायल त्या ठिकाणी फार वाईट गोष्टी करत होते, परंतु त्या ठिकाणी तो सहन करत असे. 1-2 मिनिटं काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. हा जो आत्मा आहे, इस्रायलचा जो आत्मा आहे, तो काही गोष्टींचा त्याला द्वेष आहे बरं का. जर ह्या गोष्टींपैकी एखाद्या कुठं जर तुम्हाला जर हे द्वेष आढळला तर त्यावरून तुम्हाला त्या ठिकाणी डायग्नोज करता येईल त्या ठिकाणी काय आहे. हा आत्मा आहे. पहिलं अधिकार, ऑथॉरिटी. स्त्री आणि पुरुष कोणामध्येही हा इस्रायलीचा आत्मा जो आहे त्याला ऑथॉरिटी कधी आवडत नाही बरं का. ऑथॉरिटी कधी आवडत नाही. कोणी त्याच्यावरती अधिकार गाजवलेला त्याला आवडत नाही. त्याला स्वतःला त्या ऑथॉरिटीमध्ये पाहिजे. दुसऱ्यांनी त्याच्यावरती ऑथॉरिटी केलेली त्याला आवडत नाही. ही पहिली गोष्ट. कोणीही त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या याला सांगून बघा ना, कोणाला तरी, त्याला तुम्ही काही गोष्टी सांगितलेल्या त्याला आवडणार नाहीत. तो म्हणा मला तू शहाणपणा शिकवतोस का, मला तू शहाणपणा शिकवतो. ऑथॉरिटी त्यांना आवडत नाही. ऑथॉरिटी आवडत नाही म्हणजे त्यांना ऑथॉरिटीमध्ये पाहिजे असतं. कोणी त्यांच्यावरती ऑथॉरिटी केलेली त्यांना आवडत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांना कोणीही नाही म्हटलेलं आवडत नाही. नो, धिक्कार करतात ते. नाही म्हणलं ना कोणी, खलास, पिट्टाच पडला म्हणायचं तुमचा. तुम्ही जर नाही म्हटलं तर त्या ठिकाणी तुमचा पिट्टा पडला. नाही म्हणतो का, मला नाही म्हणतो, ठीक आहे, ह्याला बरोबर वेळ आली की बघू, याला दाखवू आपण. कुठला आत्मा? इस्रायलीचा आत्मा. तिसरी गोष्ट जी आहे, मी आता फास्ट घेतो कारण काय, तो हार मानित नाही. ज्याच्यामध्ये तो आत्मा आहे ती व्यक्ती हार मानत नाही. हार मानत नाही. पाठीमागे कधी जाऊ दे काय कसं, राहू दे, सोडा. नाही 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 नाही, घट्ट पकडूनच बसणार. 1 महिना होऊ दे, 1 वर्ष होऊ दे, 10 वर्ष होऊ दे, परत तुम्ही त्याच तिथंच बरोबर त्या ट्रॅकवरतीच परत येणार. ते हार मानत नाही कधी इस्रायलीचा आत्मा. असं काय नाही म्हणाला का तू? तुला नाही म्हणाला? हा, असं काय झोपला, खा ना, पी, उद्या त्या वेळेला मी तुला तो द्राक्ष म्हणा मी तुला घेऊन देते. नाही, तो नाही, तुला नाही म्हणाला. मला तर नाही म्हणाला नाही, तो तुला नाही म्हणाला.
मी बघ तुला काढून मी तुला तो द्राक्षामुळे देते की नाही. हार मानत नाही तो आत्मा. त्या आत्म्याला चूक काढलेली आवडत नाही. कोणीही त्या आत्म्यामध्ये चूक काढलेली त्या आत्म्याला कधीही आवडत नाही. कळलं काय? कृपेचा हा आत्मा द्वेष करतो. कृपा त्याला आवडत नाही. देवाची कृपा ह्या आत्म्याला आवडत नाही. अनेक एक्झाम्पल्स आहेत, अनेक उदाहरण आहेत, मी नंतर तुम्हाला सांगेन. त्या ठिकाणी तो माणसांचा द्वेष करतो. आत्मा माणसांचा द्वेष करतो. आणि ह्या आत्म्याला सत्य कधी आवडत नाही. भ्रष्ट आत्मा आहे हा. भ्रष्ट आत्मा आहे. सत्य कधी आवडत नाही. लोभी आहे. त्या ठिकाणी त्याला अधिकार पाहिजे. त्याला कोणी नाही म्हटलेलं आवडत नाही. तो कधी हार मानत नाही. त्याला त्या आत्म्याला चूक काढलेली आवडत नाही. तो आत्मा कृपेचा द्वेष त्या ठिकाणी करतो. तो आत्मा माणसांचा द्वेष तो करतो. आणि त्या आत्म्याला कधीही सत्य आवडत नाही. तो नेहमी खोटं बोलून त्या ठिकाणी त्यामधून त्या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. असं ह्या ठिकाणी आपण आज परमेश्वर माझ्या हृदयामध्ये सांगितलं, टाकलं. त्यामुळं मी त्या ठिकाणी मला तुम्हाला अत्यंत अजून डीपर ह्याच्यामधून जाऊन मला तुम्हाला सांगायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कधी अडथळा होऊ नये, कधी तुम्ही परीक्षेत पडू नये, कधी तुम्ही अशा ह्याच्यामध्ये पडू नये, यासाठी आज आपण सुरू केलेलं आहे. पुढच्या संडेला हेच आपण कंटिन्यू करणार आहोत. आणखीन ह्याच्यामधल्या डीपर गोष्टी मी तुम्हाला सांगेन कशा असतात त्या. तिथं जर संपलं तर हे संपणारा विषय नाही हा. मी तुमच्यासाठी थोडक्यात आटोक्यात साध्या भाषेमध्ये सांगून त्या ठिकाणी मी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या संडेला आणि त्यानंतर त्या संडेला जर जमलं तर त्या ठिकाणी अजून मी तुम्हाला सांगेन आणि त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ह्याच्यावरती चर्चा करूया. प्रार्थना करूया आपण. सेनाधीश परमेश्वर, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू. खरं तू किती चांगला आहेस. आम्हाला तू आज आशीर्वादित केलंस. आज आम्हाला प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू परमेश्वरा तू जे काही तुला जे आवडलं नाही तू तिला सहन करतोस म्हणलेलं आहे. आणि जर आम्ही त्यातले जर असेल तर आम्हाला तू क्षमा कर. आम्ही कधीही प्रभू परमेश्वरा हे जे काही तू आम्हाला शिकवलेलं आहे ते कधीही आम्ही सहन करून घेणार नाही. आम्हाला ह्या गोष्टी स्पष्ट समजलेल्या आहेत आणि त्यामुळं आज आम्ही तुझा आदर करतो. आज आम्ही तुला गौरव देतो. आज आम्हाला तू चांगल्या रीतीने जडानं आम्हाला तू खाऊ घातलंस आणि तू आम्हाला समजून सांगितलं, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. सर्व काही तुझ्या हातामध्ये आम्ही सोपवतो आणि ही लहानची विनंती आमचा तारणार आणि पुनरुत्थित येशू ख्रिस्त जो सदैव आमच्यावर त्याच्या थोर पवित्र गोड नाव मागतो म्हणतोय, आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता येथे जमलेल्या सर्वांवरती, लहान थोरांवरती आतापासून सदा सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू.